नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर आता अभिषेकला म्हणत असतो की आय थिंक त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. चला आपण वर जाऊया. असं म्हटल्यावर आता इथे मुक्ता म्हणते की एक मिनिट सागर, प्लीज जरा तुम्ही एकदा आत जाऊन बघताय का? तेव्हा मग आता सागर हा शांत होतो आणि नंतर अभिषेक म्हणतो की हे बघा दादा, इट्स ओके. जर त्यांचा काही गैरसमज असेल तर तो प्लीज तुम्ही दूर करा. तुम्ही आत जाऊन बघू शकता. त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं म्हणून आता सागर हा आतमध्ये जातो आणि तो मुक्ताकडे एक प्रकारे रागाच्या नजरेने बघतच आत प्रवेश करतो. त्याच वेळेला मुक्ता तिथेच बाहेर उभी असते आणि अभिषेक देखील असतो. मुक्ताच्या म्हणण्यावरून सागर आता आतमध्ये जात असतो. त्याच वेळेला आता मुक्ताचं पूर्णपणे लक्ष हे सागरकडे कुठे कुठे बघतोय याकडे असतं आणि अभिषेक आता पूर्णपणे घाबरलेला असतो. कारण अनुजा आतमध्येच असते. जर अनु ही सागरच्या हाताला लागली तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होणार हे अभिषेकला आता पूर्णपणे ठाऊक असतं. मुक्ता आता सागरला इशाऱ्यानेच विचारत असते की काय झालं, कोणी आतमध्ये आहे का? परंतु अनु ही बरोबर स्टूलच्या मागे जाऊन अगदी लपून बसलेली असते. त्यामुळे सागरला ती कुठे काही दिसत नाही आणि ती पण खूप घाबरलेली असते, कारण तिलाही कोणाच्या तावडीत सापडायचे नसते. तर इथे सावनी ही सगळ्यांना बाजूला केलेलं आहे म्हणून खूप खुश झालेली असते. सावनीला आता पुढचं प्लॅनिंग करायचं असतं, कारण काहीही करून तिला खालून अनुजाला लपायला म्हणजेच पळायला मदत करायची असते. आता सगळे इकडे तिकडे नाहीत हे पाहिल्यावर तेवढ्यातच सावनी पटकन पुढे जाते. दरवाजापर्यंत कोणी आले आहे का ते बघते आणि ते बघितल्यानंतर सावनी तिचा प्लॅन ॲक्टिव्ह करायला सुरुवात करते. आता सावनी तवा ठेवते आणि गॅस पेटवते. त्याच वेळेला आता इथे सगळे विधी कोमलचे सुरू असतात. गुरुजी आणि कोमलच तिथे घरात असतात. बाहेरच्या साईडने त्याच वेळेला आता ती डब्यातल्या मिरच्या काढते आणि सावनी त्या मिरच्या ज्या आहेत त्या हातामध्ये घेते आणि खूप खुश होत असते, कारण तिला इथे अडवणारं आता कोणीही नसतं. आता ती मिरच्या हातामध्ये घेते आणि त्या मिरच्या घेतल्यानंतर आता ती समोर गुरुजींकडे जाते आणि म्हणते की जरा एक मिनिट हा गुरुजी, ॲक्च्युली त्याचं काय आहे ना की आमची कोमल आज खरंच खूप सुंदर दिसत आहे आणि म्हणूनच मी म्हटलं तिची जरा दृष्ट काढावी, म्हणूनच तिची दृष्ट काढण्यासाठी मी आली आहे. खरंच किती गोड दिसते आमची कोमल, आमचीच तिला दृष्ट लागेल, म्हणूनच मग तिची दृष्ट काढायची. असं म्हटल्यावर आता सावनी असं म्हणते तेव्हा कोमल खूप खुश होते आणि ती तिला दृष्ट काढायला देखील देते. आता सावणी तिच्या अंगावरून ती मिरचीची दृष्ट काढते आणि घेऊन जाते. तेव्हा मग आता गुरुजी म्हणतात की चला आता आपण पुढच्या गोष्टी सुरुवात करूया आणि नंतर त्या पुढच्या विधीनं सुरुवात केली जाते. आता मिरच्या ती आणते आणि सगळ्या मिरच्या त्या तव्यावर झाडून टाकते आणि खूप खुश होते आणि म्हणते की कोमल, आता बघ मी तुझी कायमचीच कशी दृष्ट काढते ते. आता इथे कोणीच नाही आहे. माझा प्लॅन मला ॲक्टिव्ह करावा लागेल. मुक्ताला काय वाटतं, ती एकटीच हुशार आहे का? मी पण तेवढीच जास्त हुशार आहे. आता बघा मी काय हालत करते ते. तिने गॅसची फ्लेम मुद्दामून फास्ट ठेवलेली असते, जेणेकरून त्या मिरच्यांच्या जास्त दूर झाला पाहिजे. तर आता मुक्ता बाहेरून बघत असते की अजून काही सागरला सापडलं कसं नाही, कारण तिचा हा पक्का संशय असतो की आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे. परंतु सागर सगळीकडे बघतो, त्याला कुठेही कोणीही सापडत नाही. आता अभिषेक हा बघतो की मुक्ता नेमकं पुढे जाऊन बघते का, मुक्ताला स्वतःला बघायचे आहे का? परंतु आता तिथे मुक्ता तिथेच उभी असते, ती पुढे जाऊन काही बघत नाही. आता अनुजा घाबरत असते की जर मला पकडलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. अभिषेक म्हणत असतो की सावनी आता तुम्हीच काहीतरी चमत्कार करा प्लीज, लवकरात लवकर काहीतरी करा. तर इथे सावनीने ऑलरेडी तिचं काम करून टाकलेलं असतं. सावनीने मिरच्या ह्या तव्यावरच ठेवलेल्या असतात. आता हळूहळू त्या मिरच्यांचा जो धूर असतो तो धुमसायला सुरुवात होते आणि सगळीकडे धूर व्हायला सुरुवात होते. सागरला कोणीही सापडत नाही म्हणून तो इरिटेट झालेला असतो आणि त्याच्या लक्षात येतं की मुक्ता जे काही म्हणाली ती अत्यंत खोटं आहे. त्यानंतर आता इथे मुक्ता ही बाहेर असताना वर धूर व्हायला सुरुवात होते. आता तो दूर इतका असतो की कोमलला त्याने श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागतो. आता अभिषेक वर बघतो आणि वर बघितल्यानंतर त्याला जरासा वास येतो म्हणून तो बघतो. तर इथे तो म्हणतो की वर धूर, खिडकीतून कोणत्या प्रकारचा धूर येत आहे, असं म्हणून तो सगळ्यांना आता तिथून हलवण्याचा प्रयत्न करू लागतो. आता कोमलला या सगळ्याचा त्रास होत असतो आणि सागरला बाहेर मुक्ता बोलवते. ती म्हणते की सागर बघा आपल्या रूममधून धूर येत आहे कोणत्या तरी प्रकारचा. त्याच वेळेला आता सागर हा धावत धावत बाहेर येतो. मुक्ताचं लक्ष देखील खिडकीकडे जातं, तर समोर खिडकीतून पूर्ण धूर धूर येत असतो. मुक्ता म्हणते की सागर ते बघा आपल्या खिडकीच्या इथून काय झालंय. आता त्यांना वाटते की पुन्हा काही आग वगैरे लागली आहे का, म्हणून सागर आणि बाकीचे सगळे तिथून धाव घ्यायला सुरुवात करतात.
मुक्ता, सागर सुरुवातीला पळतात, नंतर त्यांच्या मागोमाग आता अभिषेक देखील यायला सुरुवात करतो. आता अभिषेक देखील त्यांच्याबरोबर वर जातो आणि अनुजा सगळेजण बाहेर गेलेत याचा अंदाज घेते आणि स्वतःही ती आता त्या स्टोर रूमच्या बाहेर पडते. आजूबाजूला कोणी नाहीये ना हे बघतच ती पटकन स्टोर रूमच्या बाहेर पडते आणि सोसायटीमधूनच बाहेर निघून जाते. कोमलचा श्वास इथे पूर्णपणे कोंडला गेलेला असतो. तिला खूप त्रास होत असतो. तर गुरुजीही तिकडून निघून गेलेले असतात. इतक्या वासामध्ये काय करावं तिला काहीही सुधरत नसतं. ती काही करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला ते सगळं सहनच होत नसतं. म्हणूनच आता ती गॅस बंद करण्यासाठी जाते. गॅस बंद करते, परंतु जो वास असतो तो काही कमी होत नसतो आणि तिला आता चक्करसारखं व्हायला लागतं. तेवढ्यातच सागर आणि बाकीचे सगळे येतात आणि आल्यानंतर मग आता इथे सागर धावत धावत येऊन म्हणतो की हे काय आहे? आणि तेवढ्यातच अभिषेक जातो आणि अभिषेक समोर असलेल्या त्या कडप्प्यावरून उडी मारून पुढे कोमलपर्यंत जातो. कोमलला बाजूला करतो. तिला बाजूला करून तो आता हाताने तवा उचलतो आणि खाली फेकून देतो. त्याच वेळेला आता मुक्ता येते आणि मुक्ता कोमलला जवळ घेते. आता अभिजित म्हणतो की तिला सांभाळा प्लीज वहिनी. आणि नंतर आता सागर हा अभिषेकचा हात घेतो आणि तो पाण्याखाली धरतो, कारण त्याचा हात आता खूपच भाजलेला असतो. तेवढ्यातच स्वाती आणि इंदिरा देखील येतात आणि मिहीर, लक्की सगळेजण येतात. आता इथे वासाने सगळ्यांना गुदमरायला झालेलं असतं. सागर म्हणतो की 1 मिनिट, तुमचा हात असा पाण्याखाली धरा. आता इंदिरा म्हणते की कोमल बाय, तू ठीक तर आहेस ना? असं म्हणून ती कोमलला बाजूला घेऊन जाते. आता सागर म्हणतो की बघा जरा त्या धुराचं बघा, लकी, मिहीर थोडं काहीतरी करा, खिडक्या वगैरे उघडा, असं तो सांगायला लागतो. आणि नंतर अभिषेकला जाऊन तो तिथे सोफ्यावर बसवतो. आता अभिषेक सगळ्यांना म्हणतो की प्लीज तुम्ही शांत व्हा. आता सागर म्हणतो की जरा क्रीम आणा आणि क्रीम आणून दिल्यानंतर सागर आता ती जी क्रीम असते ती त्याच्या हाताला लावत असतो आणि मुक्ता हे सगळं बघते, परंतु ती लांबच असते, कारण अभिषेकचं जे वागणं असतं ते तिला माहीत असतं. आता इंद्रा ही म्हणते की कोमल बाळा, तू ठीक तर आहेस ना? तेव्हा मग कोमल म्हणते की हो मम्मी, मी ठीक आहे. आणि मग आता स्वाती म्हणते की लाव लाव दादूस त्याच्या हाताला क्रीम लाव. आणि नंतर आता सागर हा मुक्ताकडे बघत असतो, कारण त्याला कळत असतं की हा खूप चांगला मुलगा आहे, परंतु मात्र हे सगळं वेगळंच असतं. आता इंद्रा म्हणते की काय झालंय, पण हा दूर झाला कसा नेमका? इतका मोठा दूर झाला तरी कसा? त्याच वेळेला कोणी केला हा दूर, असं सागर विचारतो. तेवढ्यात सावनी म्हणते की मी मी केला दूर. तेव्हा सगळेजण म्हणतात की काय? आणि मग इंद्रा म्हणते की तू तू कोणाला दूर केला ग? तेव्हा सावनी म्हणते की ॲक्च्युली ते काय झालं ना, आपली कोमल खूप सुंदर दिसत होती, म्हणून मी तिची दृष्ट काढायला गेले आणि तिची दृष्ट काढली देखील आणि तव्यावर ती दृष्ट म्हणजे ते मिरच्या टाकल्या आणि नंतर मग मी अभिषेकला शोधत होते. अभिषेकला शोधण्यासाठी मी खाली वगैरे गेले, इकडे तिकडे शोधलं, परंतु तो काही सापडला नाही. मग ते ॲक्च्युली गॅस माझ्याकडून तसाच चालू राहिला आणि हा इतका मोठा प्रॉब्लेम झाला. माझ्या लक्षातूनच गेलं की गॅस बंद करायचा. तेव्हा इंद्रा म्हणते की तू पण ना खरंच खूप विचित्र आहेस. अगं तू जिथे असतेस ना तिथे अनर्थ घडतोच घडतो. तू काही चांगलं होऊ देणार आहेस का? तेव्हा स्वाती तिच्यावर चिडते आणि म्हणते की एक काम कर सावनी, तू ना काही करूच नको. जी काही सगळी कामं आहेत ना ती तिथल्या तिथेच राहू दे. तू कशाला काही हात लावू नको. शांत बस फक्त. असं ती तिला ओरडते. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की सॉरी, ॲक्च्युली खरंच माझं चुकलं. तुम्ही कोणी जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. माझं चुकलं खरंच, खूप सॉरी. अभिषेक तुम्हाला माझ्यामुळे भाजलं, सॉरी. तेव्हा अभिषेक म्हणतो की नाही, इट्स ओके, ठीक आहे, मी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तुमचा जो काही हेतू होता तो काही वाईट नव्हता ना? ठीक आहे. फक्त कोमल ठीक आहे ना? मला बाकी काहीही नको आहे. कोमल तुला बरं वाटतंय ना? तेव्हा मग आता कोमल म्हणते की हो, तुम्ही जर बरोबर असाल तर मग मला काही दुसरं होणार आहे का? तुम्ही असाल तर माझी प्रत्येक वेळेला काळजीच घेता. असं म्हणून कोमल आता त्याला प्रेमाने बघत असते आणि नंतर म्हणते की खरं तर मला काहीच झाले नाही. मला काहीच हाताला तुम्ही होऊ दिलं नाही, परंतु तुमच्या हाताला मात्र किती भाजलंय. बघा ना, तुम्हाला किती त्रास झालाय. मला वाचवण्याच्या नादात तुमच्या हाताला किती जखम झाली आहे बघा. असं म्हणून कोमल आता त्याचा हात घेत असते आणि त्याच्यावर फुंकर मारत असते. आता मुक्ताला हे सगळं काही आवडत नसतं. मुक्ताला त्याची नाटकं मात्र खूप खटकत असतात. तेव्हा आता इथे अभिषेक म्हणतो की कोमल तू फक्त व्यवस्थित राहिली पाहिजेस, बाकी मला काहीही नको बस. असं म्हणून तो तिची काळजी करतो. तर इथे मुक्ता विचार करते की झालं, किती ड्रामेबाज आहे हा, किती नाटकं करत आहे. मागच्या वेळेला कोमलला जेव्हा फिट आली तेव्हा तिची काळजी घेण्याचा प्रयत्न तेव्हा केला आणि आत्ता हे असं. आणि तिची काळजी घेण्याचा तो प्रयत्न करत आहे. आताही तोच खोटेपणा दिखावा करत आहे तो आणि सगळ्यांसमोर अगदी बेस्ट मुलगा असल्याचं सिद्ध करत आहे आणि आयडियल नवरे असल्याचं देखील दाखवत आहे. परंतु ह्याचं काही वेगळंच आहे.
मला याचा खरा जो काही चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आणलाच पाहिजे. त्याच्याबरोबर नक्कीच खाली कोणीतरी होतं, हा मला संशय आहे. म्हणजे याचा अर्थ आम्ही आता इथे आलो तर तिकडे कोणी रूममध्ये असेल का? मला जाऊन बघितलं पाहिजे. कदाचित ती जी मुलगी होती ती तिथेच जर थांबली असेल तर? असा विचार आता मुक्ता करायला लागते आणि समोर लकी आणि मिहीरचं लक्ष हे मुक्ताकडेच असतं. म्हणूनच आता त्या दोघांना ती खुणावते आणि मग ती बाजूला जायला निघते. तरी ते सावनी विचार करत असते की मुक्ता जा. आत्ता तुला कोणीही काहीही सापडणार नाही. कारण जे कोण पाखरू होतं ते पिंजऱ्यातून आधीच उडून गेलेलं आहे आणि ती सगळी व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे जा, तुला काही सापडणार नाही. मुक्ता स्टोरूममध्ये पुन्हा खाली येते आणि आजूबाजूला बघते. त्याच वेळेला तिला तिकडे कोणी सापडत नाही, कारण अनुजा ऑलरेडी तिकडून निसटून निघून गेलेली असते. आता मुक्ता म्हणते की मी काय करू? आता ही जी कोण होती ती अगोदरच निघून गेलेली असणार. मला कसं समजलं नाही? हो, मला ही तर खात्री आहे की नक्कीच अभिषेक बरोबर कोणीतरी रूममध्ये होतं. त्याशिवाय तर हे शक्यच नव्हतं. परंतु आता हे कसं करू? या सगळ्या गोष्टी मी कशा शोधू? याचा विचार मुक्ताला येतो. पण तेवढ्यातच तिच्या डोक्यात एक आयडिया येते की जेव्हा तिने अभिषेकचा फोन चेक करायला घेतला, तेव्हा त्याच्या फोनमध्ये खूप सारे मिस्ड कॉल होते आणि ते बेबीच्या नावाने. मग तो विचार करतो की बेबी. ती विचार करायला लागते की याचा अर्थ बेबी. ही नक्कीच बेबी म्हणजे कोणीतरी आहे. हिचा मला शोध घेतला पाहिजे, असा इथे मुक्ता विचार करायला लागते. त्यानंतर मुक्ता विचार करते की या बेबीचा नंबर तर मला पाठ आहे ना, मग मी तिला फोन करून पाहते. नक्की काहीतरी मला क्लू सापडेल, असं ती म्हणायला लागते. आणि इथे मुक्ता पुन्हा आजूबाजूला स्टोरूममध्ये कानाकोपऱ्यात चेक करते, परंतु तिला दुसरं काहीही सापडत नाही. आणि म्हणून आता मुक्ता ही स्टोरूमच्या दिशेने बाहेर पडते आणि बाहेरच्या दिशेनेही कोणी दिसतंय का हे ती बघत असते, परंतु तिला कोणीही सापडत नाही. मुक्ता नाराज झालेली असते, कारण तिच्या हाती जो काही मोठा पुरावा लागलेला असतो तो पुन्हा निघून जातो. आता इंदिराला सावनी येऊन सरबत देते. सावनी म्हणते की हे घ्या आई सरबत. तेव्हा ती म्हणते की नको गं बाय, तुझ्या हातून मला काही नको. तुझ्यावरनं काय भरोसा नाही माझा. नक्की याच्यात काहीतरी झोपेचं औषध, जुलाबाची गोळी काहीतरी टाकून देशील किंवा विष टाकशील, मला काही तुझ्यावर भरोसा नाही, असं ती म्हणते. जेव्हा मग स्वाती म्हणते की मम्मी हे घे, सरबत घे, तुला बरं वाटेल. तसं काही नसेल याच्यात. आणि मग ती म्हणते की तू म्हणतेस म्हणून घेते बाय, नाहीतर याच्यावर माझा भरोसा नाही अजिबात. असं म्हटल्यावर आता सगळ्यांना ती सरबत देते. आणि नंतर मग आता सावनी ही स्वातीला म्हणते की ऐकलं का स्वातीताई, आपल्या ज्या अंगठ्या हरवल्या होत्या ना, त्या पुन्हा सापडलेल्या आहेत बरं का. ते तिकडेच ठेवल्या होत्या आणि आपण उगीच सगळा घरभर शोधत होतो. तेव्हा मग स्वाती म्हणते की बरं झालं, थँक्यू सावनी, तू शोधल्यास त्या. नाहीतर आम्हाला रूममध्ये काही सापडतच नव्हत्या त्या. खरंच गडबडीत कुठे ठेवल्या गेल्या काहीच कळलं नाही. थँक्यू हां. तेव्हा मग सागर म्हणतो की काय अंगठ्यांचं हे सगळं काय प्रकरण आहे? कुठे हरवल्या होत्या अंगठ्या? तेव्हा मग मुक्ता असं दाखवते की तिला काहीच माहिती नाही, कारण ती खाली असते. आणि त्याच वेळेला आता मग स्वाती म्हणते की अरे भाई, काय झालं ना, मगाशी अंगठ्या ॲक्च्युली हरवल्या होत्या, गडबडीत कुठे ठेवल्या त्या समजत नव्हत्या. मग आता लगेच सागर म्हणतो की आपण आता मग पुढच्या विधींना सुरुवात करूया, गुरुजींना बोलवायचं आहे ना. तेव्हा पटकन मुक्ता बोलते की सागर कशाला? असं म्हटल्यावर सागर हा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत राहतो. मुक्ताला म्हणतो की काय मुक्ता, काय बोलताय काय तुम्ही? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर तसं नाही, ॲक्च्युली ना म्हणजे त्यांच्या हाताला बघा ना किती लागलंय, किती त्यांना त्रास होत असेल. मग अशात आपण साखरपुडा वगैरे आता कशाला घाई करूया, म्हणजे त्यांचा हात जरा बरा वगैरे होऊ दे, त्यानंतर मग थोड्या दिवसांनी वगैरे आपण बघूया ना, इतकी काय घाई आहे, असं मुक्ताही त्याला बोलायला लागते. नंतर मग आता सागर हा तिच्याकडे बघतच राहतो. सागर म्हणतो की मुक्ता, अहो असं कसं बोलताय तुम्ही? आज साखरपुड्याचा मुहूर्त आहे ना, मग नंतर. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर अभिषेक पण म्हणतो की नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आज आपण साखरपुडा करून घेतला पाहिजे, कारण नंतर मग तो मुहूर्त आपल्याला सापडणार नाही. आणि आज जो काही साखरपुडा ठरलेला आहे तो ठरलेल्या वेळात झाला की मग काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तसंही मी तयार आहे हे सगळं करायला, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जो थोडा काही काही अनर्थ झाला तो आपण विसरून जाऊयात, बाकी काही नाही. आणि आज इतकं सगळं व्यवस्थित जुळून आलं आहे, मग आपण कशाला उगीच थांबायचं आहे. म्हणूनच मी म्हणतोय की साखरपुडा आज करून घेतला तरीही काही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट मी तर म्हणतोय की आजच्या दिवसात साखरपुडा हा झाला पाहिजे, असं आता इथे तो म्हणतो. आणि त्यानंतर मग इथे आता तो गप्प बसलेला असतो. सावनी रागावलेली असते. सावनी त्याच्याकडे बघतच म्हणते की झालं झालं याचं बोलून, बरं झालं. ॲक्च्युली ना एक प्रकारे याच्या हाताला भाजलं ना, ते बरंच झालं. याला देवाने शिक्षा दिली. नको ती नाटकं करायला कोणी सांगितली होती याला?
बरंच झालं याला शिक्षा मिळाली असं म्हणून आता इथे सावनी ही खूप खुश होत असते. तर आता मुक्ता इथे काय बोलते ते सागर ऐकत नाही. परंतु गुरुजींना आता मिहीर बोलावून आणतो आणि साखरपुड्यांच्या पुढच्या विधीला आता सुरुवात झालेली असते. तर इथे अंगठी घालण्याचा कार्यक्रम हा सुरू होतो आणि आपली कोमल ही खूप लाजत असते आणि लाजत लाजतच ती आता अभिषेकच्या बोटामध्ये अंगठी घालते आणि मिहीर आणि लकी पार्टी पॉपर्स घेऊन उभे असतात. आता जसं सांगितलं जातं तसं ते अंगठी घातल्यानंतर ते पार्टी पॉपर्स उडवायच्या तयारीमध्येच असतात. आता गुरुजी म्हणतात की चला मुलाने आता मुलीला अंगठी घालून घ्या. मग आता मुलाने अंगठी घालून घ्या म्हटल्यावर कोमल आणखी खुश असते आणि ती तिच्या दादूसकडे बघत असते. त्याच वेळेला आता मिहीर हा जेव्हा तो तिच्या हातामध्ये अंगठी घालतो तेव्हा मिहीर ते पार्टी पॉपर्स उडवतो आणि सगळेजण आता खूप खुश असतात. फायनली साखरपुडा झाला असं सावनी आता मनातल्या मनातच बोलत असते, कारण तिच्या मनातलं जे काही आहे ते खरं झालेलं असतं. आता अभिषेक देखील कोमलच्या हातामध्ये अंगठी घालतो. सगळेजण आनंदात असतात आणि टाळ्या वाजवत असतात. सावनी देखील ते सगळं बघतच तिकडेच उभी असते. नंतर आता इथे गुरुजी म्हणतात की चला तुमचा साखरपुडा अशा प्रकारे संपन्न झाला. तुमचा साखरपुडा हा एकमेकांचा आता झालेला आहे. त्याच वेळेला गुरुजी बाजूला जातात. स्वाती म्हणते की चला आता तुम्ही दोघांनी एकमेकांचं तोंड गोड करा, एकमेकांना पेढा भरवून घ्या चला. असं म्हणून आता दोघंही एकमेकांना कोमल आणि अभिषेक पेढा भरवतात. इथे मिहीर आणि लकी रागाने त्या अभिषेककडे बघत असतात आणि मुक्तालाही या सगळ्याचा खूप राग येत असतो. तर इथे सावणी आता प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून खूपच खुश असते. ती म्हणते की फायनली आता माझ्या मनासारखं झालं. आता अभिषेक म्हणतो की ॲक्च्युली काय ना, माझ्याबरोबर कोणी नाही आहे माझ्या घरचे. नाहीतर ते घरचे असते तर त्यांनी रीतीभाती अगदी आमच्या साईडच्या व्यवस्थित केल्या असत्या. परंतु माझ्या अंदाजानुसार जेवढं मला माहीत आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी छोट्याशा भेटवस्तू आणलेल्या आहेत, गिफ्ट्स आणलेले आहेत. प्लीज या सगळ्याला नकार देऊ नका. मी जे काही आणलंय ते प्लीज घ्या. तेव्हा मग इंद्रा म्हणते की जावई बापू हे बघा, जे काही रीतीभाती असतात ना त्या तर पूर्वापार चालतच आलेल्या असतात. परंतु तुम्ही साखरपुड्यासाठी उभे राहिलात, मागे हटलात नाहीत, ते आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि या रीतिरिवाजांपेक्षा एकमेकांचं मान जपणं, एकमेकांची मनं जपणं हे खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे. जे तुम्ही केलं आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट केली, म्हणूनच आम्हाला खरंच तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि रीतीभातींचं इतकं काही महत्त्व नाही आहे. असं म्हणून आता इथे इंद्राही खुश होते आणि तेवढ्यातच कोमल आणि अभिषेक हे दोघंजणही तिच्या पाया पडतात आणि तिचा आशीर्वाद घेतात आणि इंद्रा दोघांनाही अगदी भरभरून आशीर्वाद देते. त्याचबरोबर आता स्वातीच्याही ते पाया पडतात आणि नंतर मग आपल्या लाडक्या दादूशच्या आणि वहिनीच्या ती पाया पडण्यासाठी म्हणून येते. तेव्हा आता ते दोघंही त्याला आशीर्वाद देतात आणि नंतर मग तो म्हणतो की बरं चला मी निघतो. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अहो असं काय करताय अभिषेक तुम्ही? अहो तुमच्यासाठी छान जेवण बनवले मी. असं जायचं नाही तुम्ही. जेवण वगैरे जेवूनच जायचं आहे. छान असा बेत केलेला आहे तुमच्या आवडीचा. तेव्हा अभिषेक म्हणतो की ॲक्च्युली काय आहे ना, मला जरा घाई झालेली आहे. मला निघावं लागेल. खरं आहे, जेवण वगैरे नंतर होईल. तेव्हा मग आता सागर म्हणतो की कसं आहे ना, तुमच्याबद्दल जे काही पुन्हा आम्ही वागलो आणि जो काही तुम्हाला त्रास झाला मगाशी खाली, त्याबद्दल तुम्हाला खरंच मी माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. आता सागरने अशी माफी मागितलेली पाहून मुक्ता आणि मिहीर यांना आवडलेली नसते. आता अभिषेक म्हणतो की अहो दादा असं काय करताय तुम्ही? खरंच मी तुम्हाला उलट थँक्यू बोललं पाहिजे. तुम्ही किती केलं माझ्यासाठी. मगाशी माझा हात भाजला तसं अगदी मोठ्या भावाप्रमाणे तुम्ही मला मलम वगैरे लावून दिलत, माझी काळजी घेतलीत, माझा हात तसं पाण्यात वगैरे धरलात. खरंच माझी तुम्ही खूप काळजी केलीत, म्हणूनच मला ॲक्च्युली तुम्हाला थँक्यू बोललं पाहिजे. इतक्या मोठ्या भावाप्रमाणे तुम्ही मला समजून घेतलं. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मला सपोर्ट करताय. खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि पूर्ण फॅमिलीच माझी मलाही सपोर्ट करत आहे. आता मुक्ता ही त्याच्याकडे रोखून बघते आणि नंतर पुन्हा तो मुद्दाम बोलून दाखवतो की आय होप की हे सगळं घडल्यानंतर आता कोणाच्याही मनात माझ्याविषयी काहीही संशय किंवा कोणत्या प्रकारचा राग उरलेला नाही, इतकं आता मी समजतो. आणि जेव्हा तो असं बोलून दाखवतो तेव्हा मात्र मुक्ता त्याच्याकडे रोखून बघायला लागते. सागर म्हणतो की नाही, छे छे, असं काहीच नाही आहे. आता तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा राग किंवा कोणत्या प्रकारची अडी आमच्या मनामध्ये अजिबात नाही आहे. तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की हो खरंच थँक्यू, तुम्ही सगळे इतके मला सांभाळून घेत आहात. फक्त एवढंच की सगळं ठीक आहे, माझ्या कोमलची काळजी घ्या, तिला व्यवस्थित जपा, असं आता इथे तो बोलून दाखवतो.
आणि मग सागर म्हणतो की आता तुम्ही जाल ना तर त्या हाताला जरा व्यवस्थित क्रीम वगैरे लावा पुन्हा. तो हात व्यवस्थित झाला पाहिजे लग्नापर्यंत. तेव्हा मग अभिषेक म्हणतो की हो, काळजीच करू नका. मी अगदी व्यवस्थित या हाताची काळजी घेईन. घाबरण्याचं कारण नाही. तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की हो, हो. चला मी आता निघतो. म्हणजे काळजी घ्या सगळेजण आणि हो, मीही माझा हात नक्कीच जपेन आणि सगळं व्यवस्थित होईल. आपण सगळं नीट करू. असं म्हणून आता अभिषेक हा निघत असतो. तेव्हा सागर हा त्याला सोडण्यासाठी म्हणून आता पुढे आलेला असतो. त्याच वेळेला आता मुक्ता ही तो जात असताना अगदी रागाने त्याच्याकडे बघत असते. कारण तिला माहीत असतं की हा जो काही करतोय ना ते अगदी नाटक आहे, ढोंग आहे. मग आता इथे सावनी ही हसत असते आणि ती म्हणते की आता या मूर्खाला मेसेज करून ठेवते की त्याच्या बायकोला घेऊन मला भेटायला ये. तर आता इथे पुढच्या क्षणाला सावनी ही गाडीमध्ये असते आणि अभिषेक म्हणत असतो की खरंच मला माफ करा. आमचं जे काही झालं त्याबद्दल आमचं खरंच आज खूप मोठी चूक झाली. प्लीज माफ करा. तेव्हा मग आता इथे लगेच अनु म्हणत असते की काय झालं आहे? सॉरी, माझं काही चुकलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की बरं, हे बघ अनुजा, मी तुला सांगते. आता मी तुला एक उदाहरण देते. मला तू सांग की आपली ही गाडी आता पुढे चालली. मी कुठे बसली आहे? तेव्हा ती म्हणते की तुम्ही गाडीत बसलायत. तेव्हा आता ती म्हणते की गाडीत नाही. कुठे बसली मी? सीटवर बसली आहे, टपावर बसली आहे, मागे बसली आहे, कुठे बसली आहे? तेव्हा मग अनुजा म्हणते की तुम्ही फ्रंट सीटवर बसलाय. मग सावनी म्हणते की एक्झॅक्टली फ्रंट सीटवर बसली आहे मी. मग मी काय करते? ड्रायव्हिंग करते. जर मी सेफ ड्रायव्हिंग करता करता गाडी दरीच्या दिशेने नेली तर मग काय होणार? तू काय करशील? ती म्हणते की तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेन. मग सावनी म्हणते की तरी मी ऐकली नाही. तर मग म्हणजे याचाच अर्थ असा आहे ना की मी या ज्या काही आपला प्लॅन आहे त्याची ड्रायव्हर आहे. मी हे सगळं चालवते, प्लॅन करते, एक्झिक्यूट करते. पण अचानक तू आज काय केलंस? तू आमची गाडी अगदी व्यवस्थित दिशेने जात असताना हातात ड्रायव्हिंगची सीट घेतलीस आणि ती ड्रायव्हिंगची सीट घेऊन तू आम्हाला दरीत ढकलायला चाललेलीस आज. अशा रीतीने तू आज त्या कार्यक्रमात आलेलीस. म्हणजे सगळा प्लॅन चौपट करणार होतीस. मग अनुजा म्हणते की सॉरी, ॲक्च्युली जेव्हा मी न्यूजमध्ये, सोशल मीडियामध्ये याच्या लग्नाची बातमी ऐकली तेव्हा मला नाही राहवलं. मला कोणती बायको अशी शांत बसेल आपल्या नवऱ्याची बातमी ऐकून लग्नाची? तेव्हा मग सावनी म्हणते की हो गं बाई, मला मान्य आहे तुझ्या नवऱ्याची बातमी आहे. परंतु जरा काही काय त्याला विचारायला हवं होतंस? हे सगळं तुला करताना जरा काही वाटलं नाही का? इतका मोठा प्रॉब्लेम घडला असतास, तुला माहिती आहे तू थेट तिकडे आली होतीस. तेव्हा अनु म्हणते की मी मग काय करू? जर आपला नवरा दुसरं लग्न करतोय तर मग काय वाटत असेल? याचा जरा तुम्ही तरी विचार करा ना. तुम्हाला काय वाटलं असतं? तेव्हा मग सावनी चिडते आणि म्हणते की ए बाई, तू ना माझ्या लग्नाबद्दल बोलूच नको. लग्नाच्या नावाखाली मी काय काय सहन केलेलं आहे ना ते माझं मला फक्त माहिती आहे. त्याच्यामुळे तू त्याचा काही विषय काढूच नको. नाहीतर ना आपण एक काम करूया अभिषेक, आपण ना हा मुक्ताला धडा शिकवण्याचा प्लॅन ना ड्रॉपच करून टाकूया. काहीच गरज नाही आहे. तू आणि तुझी बायको जा. दोघंजण जा आणि अगदी सुखाचा संसार करा. तू काही मुक्ताला धडा वगैरे शिकवू शकत नाही. अजिबात आता तिला धडा वगैरे शिकवण्याचा तू विचारच डोक्यातून काढून टाक. तेव्हा मग आता अनु ही वैतागलेली असते. मग अभिषेक म्हणतो की अनु, तू प्लीज जरा शांत बस. त्या जे म्हणतायत ते ऐक. प्लीज शांत बस. माझं ऐकशील ना तू? तेव्हा ती म्हणते की हो, हो, ऐकेन मी. बरं सावनी मॅम, प्लीज काळजी करू नका. आता मी तुम्हाला शब्द देते की मी माझ्याकडून आता इथून पुढे काही चूक घडू देणार नाही. तुम्ही जसं जसं म्हणाल ना तसं तसं मी करेन. तेव्हा मग आता सावनीने असं म्हटल्यावर ती म्हणते की गुड. आता इथून पुढे तू जे काही त्याने सांगितलंय तसंच वागायचं आणि मी सांगते तसंच करायचं. कुठेही समोर यायचं नाही. नंतर मग आता इथे मुक्ता ही रूममध्ये आलेली असते. सागर म्हणतो की एक मिनिट बसा, इकडे बाजूला बसा. तुमचं काय चाललंय काय? नाही, मी सकाळपासून बघतोय. मगाशी काम आवरत होतात, सगळं काही घाई होती. म्हणूनच मग मी तुम्हाला काही बोललो नाही. परंतु तुमचं काय चाललेलं आहे? मुक्ता, अहो तुम्ही अजून किती संशय घेणार आहात? नाही, मी पहिल्या दिवशी समजू शकलो की तुमचा त्याच्याबद्दल राग होता. म्हणजे तुमच्या मनात त्याच्याविषयीची तशी इमेज होती. परंतु आता तो वारंवार घरी येऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की तो खरंच खूप चांगला आहे, तो बदललेला आहे आणि त्याच्या कृतीतून ते सिद्धही होतंय. परंतु तुम्ही आहात जे तुमच्या मनातून त्याच्याविषयीचा राग जातच नाहीये. तुम्ही इतका त्याच्याबद्दल तिरस्कार करता की अजूनही तुम्ही त्याच्याबद्दल संशय घेता. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला त्याच्याबद्दल संशयच का घ्यायचा असतो? का प्रत्येक गोष्टीत तुम्हाला त्याच्याविषयी असा राग असतो? असं का करताय तुम्ही? मला खरंच काही कळत नाही. असा इथे जाब मुक्ताला सागर विचारतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मिहीर हा मुक्ताला फोन करून सांगतो की वहिनी, हां, मी तिच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आहे. तिचं नाव अनुजा आहे आणि ती कुठे राहते ते सगळं तो तिला सांगतो. आणि नंतर मुक्ता म्हणते की अनुजा, बरं ठीक आहे, आता पुढे काय करायचं ते मी बघते. आणि नंतर मग आता मुक्ता
अभिषेकच्या बायकोला अनुला फोन लावते आणि म्हणते की हॅलो, ॲक्च्युलीला मी इथे एस.के. रोडवरून बोलत आहे. तुमचे जे मिस्टर आहेत ना, त्यांचा अपघात झालेला आहे. त्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. प्लीज तुम्ही आता येऊ शकता का? म्हणून आता हे ऐकल्यावर अनु जबरदस्त घाबरते आणि घाबरल्यानंतर अनु आता त्या एस.के. रोडवर येते. त्यावेळेला मुक्ता तिला भेटते आणि ती म्हणते की काय, तुम्ही कोण? तेव्हा ती म्हणते की मी मुक्ता आहे आणि आता जो मी तुम्हाला कॉल केला तो मीच केला, परंतु मी तुम्हाला खोटं बोलली की तुमच्या मिस्टरांचा अपघात झाला. ॲक्च्युली मला भेटायचं होतं अशा व्यक्तीला, ज्या व्यक्तीचा नवरा आपल्या पहिलं लग्न झालेलं असताना देखील दुसरं लग्न करतोय आणि त्याच्या पहिल्या बायकोला काहीच कसं वाटत नाही, तिच्या मनाकडे काहीच कशी फिलिंग नाही, हे बघण्यासाठी मला तुम्हाला भेटायचं होतं. असं म्हटल्यावर आता अणूचा चेहरा मात्र पडतो आणि तिचा जो काही सगळा राग द्वेष असतो तो क्षणात निघून जातो. नंतर आता सगळेजण घरी बसलेले असतात. मुक्ता आलेली असते. मुक्ता म्हणते की डॉक्टर अभिषेक केनी, तुम्हाला भेटण्यासाठी मी एका व्यक्तीला घेऊन आले आहे. आता इथे डॉक्टर अभिषेक केनी म्हटल्यावर अभिषेक घाबरतो आणि आता सावनीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. काय करावं तिला काही सुचत नाही. तेवढ्यातच आता मुक्ता ही या प्लीज आतमध्ये या असं म्हणून अनुजाला आतमध्ये बोलवते आणि जेव्हा अनुजाला समोर अभिषेक पाहतो तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसतो आणि इथे सावनी देखील हादरते. आता नेमकं पुढे मुक्ता कशा प्रकारे सावनी आणि अभिषेकची वाट लावणार हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.